राजकारण, समाजकारण, कोकणातील प्रत्येक घडामोड. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा. प्राणजीवन संयोग संस्था आणि जनसेवा प्रतिष्ठानच्या वह्या वाटप उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना देण्यासाठी हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असल्याचे सभापती हर्षदा वाळके यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी भविष्यात मोठे झाल्यानंतर आपल्या लाल मातीशी जिव्हाळा कायम ठेवावा असे आवाहनही त्यांनी केले. नांदगाव पंचकृषीमध्ये वह्या वाटपाचा शुभारंभ होत आहे आणि त्या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेले नांदगाव सरपंच सन्माननीय मोरजकर साहेब, असले सरपंच सन्माननीय डांबरे साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले नांदगाव उपसरपंच साटविलकर साहेब, असले उपसरपंच परब साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेल्या माजी सरपंच सन्माननीय लोके मॅडम, डांबरे साहेब, सर्वच सन्माननीय मान्यवर, कारण नाव भरपूर जण सगळेच सन्माननीय आहेत, त्याचबरोबर जे प्रतिनिधी आहेत या सहयोग संस्थेचे. आज खरोखर हे अतिशय चांगला असा उपक्रम लोके साहेब राबवत आहेत. कारण आज आपण जगामध्ये अनेक चांगल्या गोष्टी असतात, अनेक संस्था संघटना काम करत असतात, अनेक दातृत्व असतात, हे आपल्याला फक्त पेपर म्हणून ऐकायला मिळतं. पण आपल्यापर्यंत आणण्यासाठी, त्यांना लिंकेज करण्यासाठी कोणीतरी निमित्त लागतं आणि ते निमित्त अशी व्यक्ती असते जी धडपडी असते, ज्यांना मुळात आधी मनापासून कळवळ असतो की आपल्या गावामध्ये, आपल्या भागामध्ये काहीतरी व्हावं. आणि ह्या उदात्त हेतूने आमचे लोके साहेब सगळ्यात त्यांचे जे कॉन्टॅक्ट आहेत त्या कॉन्टॅक्टच्या माध्यमातून आपल्या गावामध्ये चांगलं काहीतरी यासाठी प्रयत्न करत असतात. आणि त्याचाच एक भाग म्हणून हे त्यांचं छोटंसं काम आहे, म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक छोटासा एक भाग आहे. अनेक पैलू आहेत त्यांच्या व्यक्तिमत्वाचे आणि त्यांनी खरोखर एक चांगला उपक्रम, एक चांगला सुरुवात त्या ठिकाणी करून दिलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं इथे वाखाणण्याजोगं काय आहे तर आपण जेव्हा एखाद्या कार्यक्रमाला जातो ठराविक लोकप्रतिनिधी असतात, पण आज बघितलं तर जवळजवळ सगळा गाव या ठिकाणी आलेला आहे, म्हणजे प्रत्येक वाडीचे प्रतिनिधी आहेत. त्यामुळे गावच आहे असं म्हणायला हरकत नाही. ही पोस्ट होती आहे त्यांच्या कामाची. कारण आपण असं म्हणतो की एखाद्या आता जी आपली महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राबाहेर जे आदर्श गाव म्हणून नावारूपाला आलेली आहेत, तर त्याच्यामध्ये कोणीतरी ह्या नावारूपाला येण्यामागे पूर्ण गाव जावं हे नसतं, तर त्याच्यामध्ये एक अशी व्यक्ती असते जी पूर्णपणे झोपून जाऊन काम करते. आणि तुमचं असल्याचं हे भाग्य आहे की तुमच्या गावामध्ये अशी व्यक्ती तुम्हाला लाभलेली आहे. आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी पूर्ण गावाला एक केलेलं पक्षविरहित एक संघटना त्यांनी उभी केलेली आहे. आणि खरोखर ही गरज आहे गावाची, कारण गावाचा विकास जर व्हायचा असेल, खऱ्या अर्थाने गावाचा विकास व्हायचा असेल तर पक्ष हे इलेक्शन पुरतं, निवडणुकीपुरते ठीक आहे, पण इतर वेळी सगळ्यांनी एकत्र येऊन जर मग कुठलाही तुमचं अडचण राहणार नाही, कुठल्याही अडचणीला कोणी हिंमत करू शकत नाही की ह्या गावाकडे वाकड्या नजरेने पाहण्याचं असेल किंवा या गावामध्ये कुठल्याही प्रकारच्या जे हे आहेत मग कुठले विकास कामं असतील किंवा कुठल्याही प्रकारच्या गावाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जर एकी असेल, म्हणजे त्यांनी पोलीस पाटील ह्याच्यामध्ये सुद्धा भरतीमध्ये किंवा त्यांच्या पद त्यांना जे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी एकी दाखवलेली आहे. म्हणजे हे खरोखर हे एकट्याचं काम नाही, हे सगळेजण वेगवेगळे गेले असते तर ते झालं नसतं, पण ह्यांनी लिडिंग घेतलेलं आहे आणि खरोखर पुढे जाऊन हे खूप मोठा नेता होणार आहे याची एक हे आहे. कारण हे नेत्याचं एक त्यांच्यामध्ये वैशिष्ट्य आहे. जरी ते लोकशाहीचा चौथा काम म्हणून काम करत असले तरी पत्रकारितेचा एक भाग म्हणून पत्रकारिता करत असताना जे सामाजिक संवेदनशीलता आहे, समाजातल्या वेगळ्या प्रश्नांना त्यांनी या ठिकाणी वाचा फोडण्याचं काम केलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं, आपण भले भल्या गावांमध्ये दारूबंदी होत नाही, कारण किती प्रयत्न केले, ग्रामसभा झाल्या परत सुरू होतात, पण इथे त्यांनी एक वेगळं एक जागरूकता निर्माण करून खरे प्रश्न जे गावाचे आहेत, आपण खूप म्हणतो हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, प्रत्येक जण म्हणत असतो, पण ते प्रत्यक्ष करण्याचं धाडस आणि हिंमत जर दाखवली असेल तर कोणी आपल्या लोके साहेबांनी दाखवलेली आहे. त्याच्यामध्ये दारूबंदीचा भाग आहे, जमीन परप्रांतीयांना जमीन विक्री वाचवणं, याच्यासाठी आपली जमीन वाचवणं. एक मगाशी त्यांनी म्हटलं की मी ह्या लाल मातीचा एक सुपुत्र आहे आणि लाल माती वाचवणं आणि आपल्या ताब्यात ठेवणं. आणि कारण काय झालेलं आहे आपल्या सिंधुदुर्गामध्ये सगळीकडे परप्रांतीय येत आहेत आणि परप्रांतीय जमिनी करून कोण आपले आणि कोण परप्रांतीय आज कळत नाहीये, पण इथे त्यांनी एक चांगला, म्हणजे बाकीच्या गावांनी सुद्धा याचा धडा घेण्यासारखा आहे आणि त्यामुळे त्याचं खरोखर कौतुक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्या गावातली लोक जे आहेत ते गावाचं ऐक्य आहे, म्हणजे प्रत्येक जण त्यांचे मतभेद असतील इतर वेळी, पण अशा वेळी मात्र सगळं गाव त्यांच्या पाठीशी उभा आहे. हे खरोखर तुमच्या गावाचं पण कौतुक आहे की प्रत्येकाला असं वाटतं
सर्वांनी केलेला आहे. आणि आज वया वाटपाच्या माध्यमातून आज मुलांच्या चेहऱ्यावर तो आनंद दिसतोय, आम्हाला वया मिळालेले, त्यांना मला एक जरी वही मिळाली तरी सुद्धा एक काहीतरी आपल्याला मिळालेलं आहे, हा आनंद मुलांच्या. आणि जसं आमचे लोके सर म्हणाले तसं एक त्यांची वेगळी प्रगती होण्याच्या दृष्टिकोनातून, त्यांचा व्यक्तिमत्व होण्याच्या विकास होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना जे शैक्षणिक साहित्य लागतं, आज आपल्याकडे काही कमी नाही तरी सुद्धा काही ठिकाणी असं म्हणू शकत नाही. आज खूप महागाई वाढलेली आहे, किती मध्यमवर्गीय लोक असले तरी त्यांना कुठेतरी त्यांचे वडील खूप कष्टाने सुद्धा ह्या वस्तू आणून देतात आणि त्या आपण सहज या ठिकाणी त्यांना उपलब्ध करून दिले. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि अशाच प्रकारे मी सदिच्छा व्यक्त करते की तुम्ही अशाच प्रकारे वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अशा प्रकारच्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून सगळ्यांना संघटित आता केलेलेच आहे, तर वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रमाच्या माध्यमातून सुद्धा हे तुमचं संघटन आहे ते अधिक मजबूत होत जावं आणि भविष्यामध्ये तुम्हाला खूप मोठी संधी मिळो अशी मी तुम्हाला सदिच्छा व्यक्त करते. सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून हा कार्यक्रम भरगच्च करण्यासाठी सहकार्य केलेल्यासाठी सगळ्यांचे आभार व्यक्त करते. मुलांना शुभेच्छा देते आणि या ठिकाणी थांबते. धन्यवाद. ज्येष्ठ नागरिक आहेत, तरुण मुलं आहेत, माझा मित्र रघु आहे किंवा सगळेच जण जे विश्वास ठेवतात त्याच्यामुळे हे सगळं शक्य आहे. मी आता काय ह्या लोकांना सगळ्यांपर्यंत फोन लावू शकलो नाही, पण मी व्हॉट्सअप ग्रुप केलाय, त्या ग्रुपच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत मी निमंत्रण पाठवतो आणि त्याच्यामुळे हे शक्य आहे. आता उदाहरण मगाशी बोलता बोलता ते राहून गेलं. प्रांजूल सहयोग संस्थेचे जे अध्यक्ष आहेत ते चौकेकर साहेब सामाजिक कार्यकर्तेच आहेत. त्यांनी मला गेल्या वर्षापासून मला ते मागे होते काय करता येईल तुमच्या गावासाठी, तर मी करायला तयार आहे. तर मी म्हटलं मला गावासाठी नको तर माझ्या पंचकृषीसाठी मुलांसाठी काय तुम्ही करू शकता, तर वया देईल तर म्हटलं चांगल्या क्वालिटीचा वया देत असाल तर, आणि ते हायस्कूलला पण द्या असा आग्रह धरला. एखाद्या गोष्टीचा आग्रह आपण धरला आणि आपण आपला स्वच्छ हेतू असेल तर कुठली जगात अशक्य गोष्ट होत नाही. आतापर्यंतच्या इतिहासात मला गावाने भरपूर काही दिलं, म्हणजे या गावात जन्म घेतला. मी सोसायटीचा चेअरमन होताना सुद्धा ना एकाने देखील विरोध केला नाही. तिथेच मला उत्स्फूर्त प्रतिसाद दिसला आणि गावातल्या लोकांनी मला संधी दिली. मॅडम तुम्हाला सांगायला आनंद वाटतो, सर्व सन्माननीय व्यासपीठाला मी ताब्यात घेताना संस्था 10 लाखाची संस्था होती, आज ती 1 कोटीवर गेली आहे. 10 पटीने वेळा 5 वर्षात वाढवली. पण ते कोणाच्या सहकार्यामुळे, माझ्या शेतकऱ्यांनी माझ्यावर विश्वास टाकला. काही कर्ज दुसऱ्या बँकांमध्ये होती ती माझ्या सोसायटीकडे आली, माझ्या स्वभाव गुणामुळे आले. मी त्यांना बोलून घेतलं, त्यांना बसवतो, कसं कर्ज बसवता येईल, कसं कर्ज वाढून देता येईल. कारण हे शेती कर्ज आहे ना, हे स्वस्त दराचं कर्ज आहे, 6% कर्ज आहे आणि 6% देखील ते व्याज जर रिटर्न येतं. मी लोकांना पटवून देतो. मी शैक्षणिक कर्ज गेलं, शैक्षणिक कर्ज ज्यांची कुठल्याही बँकेत होत नव्हती. आता एक लास्ट इयरला मुलगी आहे, ढगोजी डांबळे यांची मुलगी आहे, ती लास्ट इयरला आहे. आता ती पगार येईल. आमचा पंकज आहे, पंकजची मुलगी. ह्या लोकांची कर्ज कुठेही होत नव्हती, ती आपण संस्थेत केली. खरोखर गाव आपण जर बदललो तर गाव बदलायला वेळ लागत नाही, पण आपण मला साथ देता त्याचं ऋण मी आयुष्यावर विसरू शकत नाही. मी चांगल्या कार्यासाठी बोलवतो, त्या ठिकाणी तुम्ही या. मी वाईट काय करत असेल तर मला तिथेच पकडा असं मी डायरेक्टली सांगतो. चांगल्या गोष्टी आहेत, चांगल्या गोष्टी करूया आणि चांगल्या गोष्टी करून गाव पुढे घेऊन जाऊया. गाव पुढे घ्यायला मी तुम्हाला एवढं वचन देतो साहेब मॅडम. बाकीचे गाव 10 वर्ष विकले जातील अगोदर, पण माझा गाव 100% 10 वर्ष लेट विकलं जाईल. कारण आमचे तरुण मंडळी आहे ना, त्यांनी सगळ्यांनी ठरवलं जमीन विकायची नाही. मग ती परप्रांतीय असो किंवा द्यायचीच असेल तर भावकीत देऊ, आम्ही गावात देऊ आणि त्यानंतरच बाहेरचा विचार करू. आणि त्यासाठी आम्ही समिती गठीत केली. त्याचं उदय परब, प्रदीप परमलकर असतील, सचिन लोके असतील किंवा महेश लोके, प्रवीण डगरे, सगळेच लोक त्याच्यात काम करतायत आणि त्याच्यामुळे ते शक्य झालं. आणि अशा गोष्टींमुळे आमचा गाव पुढे जातोय. आणि मी एवढंच सांगतो आणि समारोहाकडे जातो की अशी कार्य आपण सगळ्यांनी मिळून केली पाहिजे. एकट्याचं काम नाही. माझा त्याच्यात वेळ जातो, माझं त्याच्यात भरपूर काम लागतं डोक्याला सुद्धा आणि शारीरिक दृष्ट्या त्रास असतो तो. हे सगळं सक्सेस होईपर्यंत तरी देखील मी सर्वांचे आभार मानतो. एवढ्या शॉर्ट पिरियडच्या नोटीसला तुम्ही सर्वजण आलात आणि मॅडम सुद्धा 2 कार्यक्रम टाळून मी आग्रह केला आणि मी तिथेही हार मागली नाही. मॅडमांनी काल कार्यक्रमाला येणार नाही म्हणून सांगितलं की नाही मॅडम मला 2 कार्यक्रम मी येत नाही, तरी देखील मी प्रयत्न करलो नाही. मी सकाळी 10 वाजता येताना फोन केला, मॅडम म्हटलं तुम्ही निघालात का, तर त्यांचा एक कार्यक्रम रद्द झाला होता. मुद्दा काय सांगतो, आपला प्रयत्न आपण सोडायचा नाही शेवटपर्यंत. सर ते म्हटले मी एका कार्यक्रमाला येऊ शकतो.
एका कार्यक्रमात म्हटलं शुभारंभ करून जा, आणि आता त्या मॅडम आल्या, त्यांचा 11चा कार्यक्रम आता दुसरीकडे जायचा आहे. मी त्यांना लगेचच मोकळं करतो. फक्त आता या वया वाटूया, बाहेर एक ग्रुप फोटो घेऊया आणि जे संस्थेचे प्रतिनिधी आले त्यांचा एक सत्कार करायचा आहे तो करूया आणि एक कार्यक्रम समारोहाकडे नेऊया. मी यांना विनंती करतो, जंगले सर. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राईब करा.